नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला कांदा भाजी कशी करायची ते मी दाखवित आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, पाव चमचा हळद पावडर घेतली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे, पाव चमचा मीठ घेतला आहे, एक चिमूट खायचा सोडा घेतला आहे, पाव चमचा ओवा घेतला आहे, लागेल तितकं बेसन घ्यायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि तळण्यासाठी तेल। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर चिरून घेतलेल्या कांद्यामध्ये मीठ घालायचं आहे, लाल तिखट, हळद पावडर आणि ओवा। आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तर मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे। आता 15 मिनिटं थांबूया आपण। तर 15 मिनिटं झालेली आहेत। तेव्हा मी हे मिश्रण एका परातीत काढून घेतलं। आता कांदा छान मळून घेऊया आपण। असं छान मळून घ्यायचं 5 मिनिटं तरी। आता मी छान मळून घेतलेला आहे कांदा। आता मी खायचा सोडा घालत आहे 1 चिमूटभर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालत आहे आणि 4 चमचे आपण बेसन घालणार आहोत। आता मिश्रण छान एकजीव करून घेऊया। आपण कांदा छान मळून घेतल्यामुळे कांद्याला पाणी सुटतंच, तेव्हा ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपण। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिश्रण छान असं एकजीव करून घेतलंय। आता आपण कढईमध्ये तेल घेऊया। तर इथे मी कढईमध्ये तेल घातलंय आणि हे गॅसवर ठेवलेलं आहे। आता तेल आपण तापून घेऊया। आता तेल छान तापलं गेलेलं आहे। आता आपण एक एक अशी कांदा भजी तळायला आपण तेलात सोडूया। आता हे छान तळून घेऊया आपण तेलामध्ये। तर कांदा भजी आपली छान तळली गेलेली आहे तेलामध्ये दोन्ही बाजूने। आता आपण तव्यावर काढून घेऊया आणि उरलेले कांदा भजी आपण तेलात तळून घेणार आहोत। तर सगळी कांदा भजी तळून झालेली आहे। तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने कांदा भजी करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।